नमस्कार. अधिक मास महात्म्य अध्याय 2 आपण आज सुरू करत आहोत. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरि यत्कृपातमं वन्दे परमानंदमाधवम्. श्री गणेशाय नमः. जय सद्गुरुनाथ समर्था. तुमचे चरणी माझा माता सदा सर्वदा राहू दे ताता. आयसावर दाता देई की. नमनी नमन जरी करावे तरी नमनरूपी हे जग आघवे. तेथे नमनाची नावे शून्याकार. शून्याकार जेथे झाला तेथे भासची अवघा बुडाला. तया भासा पलीकडे ठाव स्वामीला म्हणून नमनाला मती नाही. तरी स्फूर्ती स्फुरे अंतरी आणि मूर्ती ठसावी बरी. जैसिया कृपेची लहरी मज दिनावरी असावी. चित्ती धरिला जो नेम तो सिद्धी पावो सुगम. अंतरी वसुदे प्रेम नेई नेम सिद्धी हा. असो आता हा स्तुतिवाद वधू आता कथानुवाद. जे रे संतोषिया गोविंद स्तुतिवाद ऐकोनी. जैसे याचक भिकारी जाती श्रीमान याद्वारी. त्याची स्तुती केल्यावरी प्रसन्नंतरी तो होय. मग होऊन या प्रसन्ना पूर्वी तयाची मनःकामना. देवी स्तुतिवाद्ये लक्ष्मी रमणा दासा प्रती पाळित. मग म्हणे क्षीराब्दीशाई ऐके हो कांचन देई. या मलमासाचे ठाई काय कीजे हो लक्ष्मी. तरी अल्पाथवा स्वल्प काहीतरी कीजे दान तप. होमाथवा ध्यान जप शक्तीनुसार पैकी जय. शक्ती असून जो न करीतो रवरव भोगी अघोरी. यात संदेह निर्धारी नसे सुंदरी जाणपा. ऐसे ऐकून उत्तर लक्ष्मीमध्ये प्रत्युत्तर. हे नाथ दीनोद्धार प्रश्नाक्षर ऐकिजे. हे स्वामी जगन्निवासा निर्धनाते उपाय कैसा. दुराचारी पुण्यलेशा स्वप्नी नेणे कैसा तो. अविवेकी असता जे प्राणी पशुवत विचरती जनी. तया प्राणिया ते कैसेनी मुक्ती घडे स्वामी राजा. याशी उपाय केवता तो सांगिजे कृपावंता. म्हणून चरणी ठेविला माथा मग अनंत बोलत. ऐके हो सुंदरी द्रव्य नसे जरी पदरी. तरी कष्ट व्हावे शरीरी साधू दर्शने महालाभू. देवदर्शन पुराणी काया कष्ट विजो गोसेविनी. तया ते न लागे कपर्दिकदानी तपे करुनी मी तोषे. ये विषयीचा इतिहास ऐसे हो स्वस्थ मानस. जयाचे निमज संतोष तोच प्रकार अवधारी. या त्रिभुवनत्रयाचे ठाई गौतमी ऐसे दैवतनाई. जिने कष्टौनी आदेही शिरवृष्टी करी जगाते. तरी प्रत्ययी करावे पूजन ने घडे तरी मळमासी जाण. मासवरी करावे पूजन ते निरूपण अवधारी. एक मास पर्यंत जाण स्वय नक्त करावे आपण. प्रातःकाळी करून स्नान देवतार्चन पैकीचे. मग करावे गौतमी पूजन तया एवढे नसे पुण्य. घालुनी तृणधान्य भावे चरण वंदावे. गौपूजेला विजय भाळी तेने स्नान केले यमुना जळी. उठून या प्रातःकाळी आदि गौतमी नमावी. मग गौतमपुत्रा करुण वंदन गोमया सडा सम्मार्जन. तया योगे पवित्र सदन होय जाण तयाचे. तया घरी लक्ष्मी निवास ठाव नसे रोग अपमृत्यास. निरंतरी करी निवास सदैव शतोल आहे. ऐसे गौतमीचे पूजन करून मग सुशीळ सपत्निक द्विज बोलवून. तयाची पूजा अर्घ्यपाद्यादी करून द्यावे दान तयाप्रती. सालंकारी संयुक्त करून दोहन पात्र वस्त्र अलंकार जाण.
गळा पुष्पमाळा घालून घंटा बांधून दान द्यावे. तय घंटेचा होता नाद स्वर्गी सुखे पावे पितृवृंद. उतरून या वैतरणीचा कंद सुखसंवाद तो करी. पुरुषात्वा होका नारी उभयता लाभाची समान परी. गौतमी ऐसी पवित्र पृथ्वीवरी दैवतान असेना. गौतमी विणन होय यज्ञ गोक्षरे विणन घडे हवन. पंचामृत वेदन घडे पूजन श्री विष्णू महाविष्णूंचे. जया घरी गौतमीचे पूजन पवित्रतयाचे सदन. तेथे नसे सळा संमार्जन जाणावे सदन स्मशन ते. पाहते गौतमी परोपकारी तृणभक्षून अरण्यामाजारी. स्वइच्छा जळाते प्राशन करी भार कवणावरी घालेना. स्वसदनी यवनी जाण शिरवृष्टी अमृत समान. तेणे तृप्त होती अबलाजन आयसी कृपा धन धेनुती. गोमय पावन सदन अंगस्पर्शे पापक्षालन. गोमूत्र पंचागव्यात पवित्रपण शास्त्री जाण बोलिलेचे. प्रायश्चित्त घेता जनाप्रती देहाचे दोष दहन होती. मग ते स्वसुखे नांदती प्रसादे धेनुजिया. ऐसे धेनुचे करुणी पूजन मग ते ब्राह्मणा द्यावी दान. तेणे पुनीत होती जन जगजीवन संतोषे. कृपा करून तयावरी प्राप्त करी निजपुरी. न विसंबे क्षणभुरी ऐसा मुरारी बोलला. ऐसे केलिया गोदान ते दिनी करावे ब्राह्मण भोजन. षड्रथकृता सहित यन्न यथेष्ट भोजन पै द्यावे. त्रयोदश गुणी तांबूल वेला लवंगा सुपरिमळ. चंदनारबीचे सुशीतळ द्विजकुळ तोष व्हावे. मग वस्त्रालंकार नाना शक्तीनुसार द्यावी दक्षिणा. तुझा प्रित्यर्थ जनार्दना म्हणून चरणा नमावे. परी येथे अवघड मोठे तात्काळ मनी अहंकार उठे. अहंकार मी तवन भेटे नेटे पोटे पळे मी. म्हणून यथा सांग कर्मते घडेना. घडे कर्मते पुण्य गाठी पडेना. ऐसे बोलले साधू वचना ते अमान्य करवेना माझेनी. विष्णू सांगतायत आणि लक्ष्मी ऐकून राहिलेले आहेत. लक्ष्मी आणि विष्णूंचा संवाद या ठिकाणी आहे की या मलमासामध्ये काय केलं पाहिजे. अल्प कमी जेवढं कमी किंवा यथाशक्ती आपल्याला काय केलं पाहिजे. दान तप होम ध्यान जप आपल्या शक्तीनुसार ते करायचं आहे. परंतु शक्ती असून जो करणार नाही त्याला नरक प्राप्त होतो असं देवाने सांगितलेलं आहे. तर असे हे देवाचं उत्तर ऐकून लक्ष्मी पुन्हा प्रश्न विचारते. हे परमेश्वरा जगन्निवासा आपण खरोखर दयाळू आहात. ज्याच्याजवळ शक्ती आहे त्याने करावं. ज्याच्याजवळ शक्ती नाही त्याने काय करावं. ज्याच्याजवळ धन नाही असं तो निर्धन आहे त्याने काय करावं. किंवा एखादा दुराचारी आहे तर त्याला पुण्य कसं काय प्राप्त होणार. म्हणून काही उपाय असेल तर कृपा करून सांगा म्हणले महाराज. तेव्हा परमेश्वर सांगतायत ऐक म्हणले लक्ष्मी. द्रव्य जर तुमच्याजवळ नसले तर शरीराला कष्ट करावे. शरीराला कष्ट द्यावे. आता शरीराला कसे कष्ट देऊ शकतात तेही तुमचं शक्य नाही. तर ब्राह्मणाचा नमस्कार करा. ब्राह्मणाचं दर्शन करा. साधू संतांचं दर्शन करा. देवदर्शन करा. आणि आपली काया हे जे शरीर आहे हे शरीर गो ब्राह्मण म्हणजे गाय आणि ब्राह्मण यांच्या सेवेसाठी यांना कष्ट द्या. आणि असं जर तुम्ही गाय आणि ब्राह्मणांची सेवा केली तर त्याच्याने मी प्रसन्न होतो. याविषयीचं तुला एक इतिहास सांगतो म्हणले. तू स्वस्थ चित्त्याने ऐक. या त्रिभुवनाचे ठाई गौतमी ऐसे दैवत नाही. आता ह्या त्रिभुवनामध्ये गायीसारखे दैवत नाही. जी म्हणे कष्ट करते बाहेर जाते रानावनात जाते
कुठेही हिरवा पालाभाजी खाते, कोणाच्या दारासमोर आली तर तिला जे देते ती खाऊन घेते, पाणी पिते आणि घरी आल्यावर आपल्या मालकाला, आपल्या घरच्या लोकांना सर्वांना दूध देते. मग परोपकारी नाही का? परत दुसरी गोष्ट उपकार असा आहे तिचा की गाईच्या शेणाने, गाईच्या गौऱ्यांनी हवन केले जातात. वातावरण जे प्रदूषित असतं, ते वातावरण दूषित असतं, ते वातावरण शुद्ध केलं जातं. पृथ्वीवरचा ओझोनचा थर कमी होतो आहे, तर ह्या गोमयाने आपण जे गौरीचा धूर करतात, जे पंचमहायज्ञ करतात, त्याच्याने तो पवित्र होतो, वातावरण शुद्ध होतं. गोमूत्राने अनेक प्रकारचे व्याधी, रोग, विकार जे आहेत ते नष्ट होतात. तसंच पंचगव्य प्राशन कुठलंही धार्मिक कार्य करायचं असलं, औषधी कार्य करायचं असलं, तर आधी गुरुजी आपल्याला पंचगव्य प्राशन करून प्रायश्चित्त संकल्प देतात. गोमूत्र गोमयम क्षीरम दधी सर्पी कुशोदकम. असं हे गोमूत्र, त्याच्याचपासून बनवलेलं गोमय, क्षीर गाईचं दूध, गाईच्या दुधापासून केलेलं तूप आणि कुशोदक, हे असं 5 प्रकारचं जे आपण प्रायश्चित्त घेतो, त्याच्याने देहाची अंतर्बाह्य शुद्धता होत असते. म्हणून अशा या गाईचं नित्य सेवा करायची आहे, सडा संमार्जन करायचं आहे. आणि महिनाभर अशी ही गाईचं पूजन केल्यानंतर गाईच्या दोहन पात्र म्हणजे कासंडी सहित गाईला हार घालायचा आहे. तिच्या गळ्यामध्ये घंटा बांधून ती अशी गाय जी आहे ती दान करायची आहे. जोपर्यंत ती घंटा गाईच्या गळ्यात वाजत असते तोपर्यंत आपले स्वर्गातील पितरांना आनंद होत असतो आणि त्यांना वैतरणी नदीचा पार केल्याचा पुण्य प्राप्त होत असतं. मग पुरुष असो किंवा स्त्री, दोघांनाही याचं पुण्य समसमान आहे म्हणले. आणि अशा प्रकारे ह्या गाईचं दान दिल्यानंतर सपत्निक असं ब्राह्मण बोलवावे, त्यांना भोजन द्यायचं आहे, शक्तीनुसार दक्षिणा द्यायची. हे तुझ्या प्रित्यर्थ देवा मी अर्पण करतो हे, आणि फल आशा रहित. देवाने काय सांगितलं आहे? कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचनम. दुसरं परत त्यांचं अजून एक वाक्य आहे देवांचं भगवद्गीतेमधलं, अनन्यश्चिंतयन्तो मां ये जनां पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. कुठल्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता, गर्व, आपण दान करतो म्हणजे खूप काही दान देतोय अशा मनातला गर्व पण नको, आणि फलाची आशा नको, आणि शेवटी काय समर्पण भाव पाहिजे की हे भगवंता, हे तू माझ्याकडून करून घेतो आहेस आणि हे तुझ्या प्रित्यर्थ मी हे ब्राह्मण जोडप्यांना हे दान देत आहे. ज्या ठिकाणी अहमचा नाश झाला तिथे देव प्राप्त होतो. अहमपणाचा करून अंगारा, माणसाजवळ गर्व कधीही नसावा. आणि असं जर तुम्ही केलं तर म्हणले मला तुमचं सर्व कार्य साधत करावं लागतं, साध्य करून द्यावं लागतं. कारण त्या ब्राह्मणाने जो आशीर्वाद दिला तो आशीर्वाद मला सांभाळावा लागतो, तो प्रतिपालन करावं लागतं. ह्या साधू वचनासाठी म्हणले मी अनंत असे जन्म घेतलेले आहेत. म्हणून हे साधूंचं वचन, हे ब्राह्मणांचं वचन जे आहे, मला त्याचं प्रतिपालन करावं लागतं. म्हणून तुम्ही निरंकारी वृत्तीने जप तप दान जे काही कराल ते तुम्ही निरंकारी वृत्तीने करा. जर तुम्ही तिथे अहंकार ठेवला तर तुम्ही कितीही दान दिलं तरी त्या ठिकाणी मी नसेल, तुमचा अहंभान असेल आणि त्याचं फळ तुम्हाला मिळणारसुद्धा नाही. म्हणून थोडे करा अथवा फार परी मनी न धरा अहंकार, तेने मी तुष्टे सर्वेश्वर वाहे भारतयाचा. म्हणजे तुम्ही जर कुठल्याही प्रकारे थोडं करा किंवा फार करा, परंतु मनी अहंकार धरू नका. त्याने मी स्वतः प्रत्यक्ष तुम्हाला प्रसन्न होतो आणि तुमचा जो भार आहे, ह्या संसाराचा भार आहे,
हा जो रथ गाडगा आहे तो याच्यातून भवसागरातून मी तुम्हाला पार करून देईल, हे मी वचन देतो म्हणले. ऐसे फलाशा रहित दान जे करती मद अर्पण, ते प्रिय मज लागून बहु बोलून काय दाऊ. मी बोलून नाही दाखवत म्हणे, मी तुम्हाला साक्ष देईल, करून दाखवेल. जया आवडी मोक्षाची तेणे पूजा करावी नेमाची, मलमास विशेषाची सामग्री पुण्याची अपार. ऐसे हे गो महिमान तुझम्या केले निवेदन, म्हणून स्वये जनार्दन लक्ष्मी प्रती सांगत. तोचे अभिप्राव आघवा तुम्हा श्रोतिया बरवा, प्राकृत भाषेचिया गौरवा किंतु न धरावा मानसी. संमती साक्ष द्यावी आदरे, माझी पद्यरचने होती अक्षरे, स्फूर्तिदाता श्री रघुवरे तयाधारे बदलोपे. ऐसिया गोपूजनाचे विधान, भावे करती पूजो निदान, तयाची अमयातना चुकून पावे सदन मोक्षाचे. यदर्थी संशय न धरावा, संशयपे श्लोक परिसावा, सम्यतेसी प्रत्यय पाहावा पद्मपुराणी चापै. मग लक्ष्मी म्हणजे माधवा, ऐसे महिमा सांगता बरवा, परिसंदेह माझ्या भावा तो निरसावा स्वामिया. गौतमी देवी अवतारी आणि प्रचिती सपरोपकारी, देवी ती विष्टाभक्षक निर्धारी काय म्हणूनिया. मग बोले रमाधव ऐकयाचा अभिप्राव, शापास्तव पहा हो विष्टाभक्षकते झाली. तरी शाप तो कवणाचा, परिसे भावपै यथीचा, सदा शिवदिदिलासाचा शापचा साथ येते. एकदा आम्ही आणि चतुरानन गेलो कैलासा लागून, परी निवेदिले बरवे जे आपुले मन मुगटा ते अवलोकावे. तया देखता आम्हा लागी निरोपिता झाला महायोगी, आमुचे पदतळ पाहून वेगी परतून यावे आम्हा गारे. ऐसी आज्ञा कैलासनाथे दिदली आम्हा उभयताते, अभिमानी जणोनी ब्रह्मयाते मुकुट शोधाते तो गेला. मगे आम्ही जावनी पाताळा, शोधिता झालो रसातळा, अतळ वितळ सुतळा सप्तपाताळ शोधिले. परी ठावन लागे चरणाचा, खेद खिन्न होऊन तेथे साचा, परतोन आलो बोलवे वाचा शिवाजवळी. अधोदृष्टी अधोमुख दे देखून कैलास नायक, माते आश्वासनी नावक बैसक्षण एक पै आता. तो इकडे ब्रह्मदेव काय केले, 21 स्वर्ग धुंडाळिले, परिमुकुटाचा अंत न कळे, म्हणे परतोनी जाता भेद दिसे. तव कुडीबुद्धी उपजली अंतरी, तो धेनू आणि केतकिते पाचारी. साक्ष द्यावा शिवाजवळी, चला समागमे माझिया. ऐसे समागमे घेऊनही कमलासना आला कैलास शिवनी, रुद्राक्षाते नमुनी बोलता झाला पै. परम आवेशे बोले तेव्हा, मुकुट पाहुनी सदाशिवा, साक्ष घेऊन ये दवा दर्शनाते पै आलो. साक्ष पुसता बोले ते चंद्रमोळी, असत्य बदले ते वेळी, म्हणून क्रोधे शापिले दोघात ते निळकंठे. तै पासुनी विष्टाभक्षक धेनू झाले असे देख, अपुच्छ झाला तो केतक, ऐसा कथानक पूर्वीचा. तुझ्या संशयाची निवृत्ती झाली की नसे चित्ती, धेनू सर्वांगी पवित्र म्हणती, मुख जाणते अपवित्र. मागुती संशय ते धरून, म्हणे माधवा लागून, तरी सरस्वती ते निवासस्थान जिव्हाग्री असे. ऐसिया कुश्चलस्थानी सरस्वती ते निवास काय म्हणून, मग बोले मोक्षदानी ऐके कथन तेजी पै. मग अशा प्रकारे गायीचं इतकं महत्त्व असताना लक्ष्मीने सर्व ऐकून घेतलं आणि पुन्हा त्या माधवाला परमेश्वराला विचारते की म्हणले, परमेश्वरा तुम्ही एवढा महिमा सांगतात, माझ्या मनामध्ये एक शंका उत्पन्न झाली आहे, कृपा करून त्या शंकेचं निरसन आपण करावं. ही गाय जी आहे, गौतमी देवी जी आहे, ती अवतारी आहे, ती परोपकारी आहे, परंतु देवा ती विष्टाभक्षक का बरं झालेली आहे? ती तोंडाने काहीही का खाते?
तेव्हा विष्णू सांगतायत, ऐक म्हणले लक्ष्मी, एकदा म्हणले मी आणि ब्रह्मा असे कैलासावर शिवशंकर महादेवांजवळ बसले असताना महादेवांनी सांगितलं की माझ्या मुकुटाचा आणि माझ्या चरणाचा शोध कोणी घेऊन या. तेव्हा विष्णूंना सांगितलं तुम्ही चरण शोधून आणा, आणि ब्रह्माला सांगितलं माझं मुकुट शोधून आणा. आता महाविष्णू गेले. आतळ वितळ सुतळ पाताळ सप्त पाताळ सर्व धुंडळून आले, परंतु त्यांना त्यांचा चरणाचा अंत काही लागेना. म्हणून महाविष्णू आले कैलासाला, देवांची क्षमा मागितली आहे, आणि देवांनी त्यांना सांगितलं की बसा, तुम्ही आश्वस्त राहा. इकडे ब्रह्मदेव 21 स्वर्ग उंच वरती गेले फार, तरी त्यांना त्या महादेवाचा मुकुट काही शोधेना. त्यांनी काय केलं, गाय आणि केतकी हा वृक्ष आहे, ह्या दोघांना घेऊन ते कैलासावर आले. त्यांना सांगितलं की महादेवांना मी सांगेल, तुम्ही हो म्हणायचं. खोटी साक्ष आहे, पण तुम्ही हो म्हणायचं. आता ब्रह्मदेवच आपल्याला आज्ञा करताय म्हटल्यावर काय करा. मग अशा प्रकारे ते कैलासावर आले, आणि त्यांनी शंकरांना सांगितलं की महादेवा, आपला मुकुट आम्ही बघून आलो, आणि साक्षसुद्धा आणलेले आहेत. त्याबरोबर देवांनी दोघांना विचारलं, त्यांनी खोटी मान हलवली, खोटी साक्ष दिली. म्हणून महादेव तिच्यावर संतापले, रागावले आहेत, आणि तिला शाप दिलेला आहे की तू म्हणले विष्टाभक्षक होशील. आणि केतकीला सांगितलं की तुला कोणी पूजेमध्ये स्थान देणार नाही, असं त्यांना दोघांना शाप दिलेला आहे. हा शाप झाल्यानंतर पुन्हा महाविष्णू विचारत आहे की हे लक्ष्मी, अशा प्रकारे ही गाय जी आहे म्हणले ही विष्टाभक्षक झाली आहे. गाय सर्व पवित्र आहे, परंतु तोंडाने अपवित्र आहे. तसंच केतक जे आहे याला देवपूजेचा मान मिळाला नाही. अजून तुझं शंका समाधान झालं की नाही म्हणले देवी. तेव्हा देवी पुन्हा विचारते की हे देवादिदेवा, माझ्या मनामध्ये पुन्हा अजून एक संशय निर्माण झालेला आहे. जर गाय ही विष्टाभक्षक आहे, तर तिथे सरस्वतीचा तिचा जिभेवर निवास का म्हणून? मग सरस्वतीला काय आहे शासन? तेव्हा देव सांगतायत, एके दिवशी एकदा ब्रह्मदेव चेवला बुद्धिवादा, कामबुद्धीने पेटला मदा सरस्वतीसी. हे अंतरी जाणविले, मग शापिले ती येते, आकुळी घडे वास तू ते, अपवित्रते गर्भित. ऐसा शाप सरस्वतीसी, देत झाला कैलासवासी, म्हणून जिव्हाग्रेसी, निवास तियेसे पै झाला. आता कलियुगा माझारी, कुपात्रिते निवास करी, आणि कुळीवंताचे घरी, कुळी उपजे मूर्खपुत्र. तथापि विद्या असली किंचित, तरी गर्वे केला त्याचा निपात, तया गर्वाने वाताहत, आकुळीजन करिता ती. कुश्चित मनुष्याचे देही, विद्या प्राप्त होता पाही, मग बोलो नेदी कवणासही, मदबळे विद्येचेनी. असो आता प्रस्तुत, पुढे होणार ते कथिल निश्चित, परिजय ज्या शुचिष्मंत, तयाने आपले हित साधावे. अकिंचिन असल्या जाण, पर्व काळी न घडे दान पुण्य, ग्रहण आली आई जाण, नेदी बिजवून अडकारू का. म्हणून या मलमासी, भावे सेवावे देवासी, पूजावे अति आदरेसी, गोब्राह्मणेसी आदरे. ऐशा एक मास करिता पूजा, मज आभार होया दोक्षदा, कृपाळ होऊन या पूजा, घालून निवारे पापाते. पापे होता निर्मुक्त, मग सहजची मोक्ष प्राप्त, म्हणून या हे व्रत मलमासी सेवावे. म्हणून म्हणले की एक दिवशी ह्या ब्रह्मदेवाला सरस्वतीकडे पाहून मनामध्ये कामबुद्धी निर्माण झाली, आणि त्यांचं हे विचार जाणल्याबरोबर महादेवाला जाणलं
महादेवांनी हे जाणलं त्यांच्या मनातलं आणि ते रागावले आणि त्यांनी सरस्वतीला शाप दिला की तुझा अकुळी वास घडेल, तुझा निवास अकुळी असा अपवित्र ठिकाणी होईल म्हणले. म्हणून गायीच्या जिभेवर सरस्वतीचा निवास झालेला आहे. आता या कलियुगामध्ये कोणीही उदाहरण देताना सहज सांगतं की लक्ष्मी आणि सरस्वती यांचं एका ठिकाणी राहत नाहीत. परंतु तसं नसतं. कुपात्री ते निवास करी. विद्या आहे तर विद्या ही विनयेन शोभते. केव्हाही विद्या विनयेन शोभते. आपल्याजवळ थोडी विद्या झाली, आपल्याला थोडा पैसा दिसायला लागला की आपल्याला येतो तो गर्व, आणि गर्व आल्यामुळे काय होतं की शेवटी ती विद्या जी आहे ती लयास जाते. म्हणून सरस्वती आपल्याजवळ पाहिजे आणि विनय आदर पण पाहिजे. ज्याला गर्व झाला त्याचा नाश त्या ठिकाणी ठरलेला आहे. आणि कुश्चित मनुष्य एखादा म्हणजे त्याला थोडंफार यायला लागलं तर त्याला असं वाटतं की मी खूप प्रकांड आहे, मी याच्यातला फार तज्ज्ञ आहे, आणि तो दुसऱ्याला सल्ले देऊ लागतो. परंतु त्या सल्ले एखादा चुकला तर नुकसान त्यांचंच होतं. याकरता विद्यावान असेल त्याने विनय हा ठेवला पाहिजे. आई वडील मोठ्यांचा नमस्कार त्याने केला पाहिजे. प्रत्येकाचा आदर त्याने केला पाहिजे. तरच त्या सरस्वतीचा आपल्याकडे विद्येचं, त्या विद्येचा आपला गौरव केला जाईल. म्हणून ह्या मलमासामध्ये गर्वरहित, फल आशा रहित तुम्ही काम करा. तुम्हाला मी तुमच्या संसार भवारणवातून तारून नेईल असं वचन देवाने दिलेलं आहे. असं 1 महिना तुम्ही जर पूजा केली तर मला फार भार होतो आणि मी तुम्हाला न मागता जे तुमची इच्छा असेल ती तू पूर्ण करत असतो म्हणले. म्हणून ह्या मलमासामध्ये तुम्ही ह्या तुमच्याकडून जाणते अजाणतेपणे काही आपल्याकडून घडले असतील त्या पातकातून तुम्ही मुक्त व्हा, मोक्ष प्राप्त करून घ्या. हा इतका इतिहास लक्ष्मी मातेला परमेश्वराने सांगितला आहे, तो मी प्राकृत भाषेमध्ये आपल्याला सांगितला आहे आणि याला शास्त्राधार आहे. म्हणून हा तुम्हाला मी सांगितला आहे. इथे श्री अधिकमास महात्म्य पद्मपुराणेचे संमत मनोहरसुत विरचित द्वितीयोध्याय गौडः. श्रीकृष्णार्पणमस्तु. गोपाल कृष्ण भगवान की जय. भाविकांना विनंती आहे, आपण अजूनही आमच्या ह्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर आपण सबस्क्राईब करा, ज्यामुळे आम्ही आपल्याशी लवकर संवाद साधू शकू, आपल्यापर्यंत लवकर पोचू शकू. नमस्कार.